अमेरिकेमध्ये सरकारी शटडाऊन सुरू झालेला आहे आणि याचा फटका देशभरातील लाखो फेडरल कर्मचाऱ्यांना सध्या बसताना दिसतोय। अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या सरकारी शटडाऊनमुळे देशभरातील लाखो फेडरल कर्मचाऱ्यांना त्यांचा पहिला पूर्ण पगार काही मिळाला नाहीये। सरकारी शटडाऊनमुळे जवळपास लाखो कुटुंबियांवर मोठं आर्थिक संकट ओढावलंय। खरं तर सरकारच्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस हा पगाराचा होता, पण निधी अभावी अनेक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शून्य रक्कम जमा झाली। सुमारे 14 लाख कर्मचाऱ्यांना याचा चांगलाच फटका बसलाय। भारतापाठोपाठ अफगाणिस्तान आता पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी रोखण्यासाठी धरण बांधण्याची तयारी करत आहे, अशी घोषणा अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाकडून प्राप्त झाली आहे। तालिबानचे सर्वोच्च नेता मौलवी हिबतुल्लाह अखुनजादा यांनी कुनार नदीवर लवकरात लवकर धरण बांधण्याचे आदेश दिलेले आहेत। परदेशी कंपन्यांची वाट पाहण्याऐवजी देशांतर्गत कंपन्यांना कंत्राट देऊन धरणाचं बांधकाम जलद गतीनं करण्याचे आदेश पाणी आणि ऊर्जा मंत्रालयाकडून प्राप्त झालेत। 9 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये जो संघर्ष झालेला होता त्यामध्ये 37 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 425 जण जखमी झालेत। पाकिस्तानमध्ये टोमॅटोची किंमत 600 पाकिस्तानी रुपये प्रति किलोवर येऊन पोहोचली आहे। ही सामान्य किमतीपेक्षा 400% वाढ आहे। 50 ते 100 रुपये प्रति किलोला मिळणारे टोमॅटो आता 550 ते 600 रुपये प्रति किलोनं विकले जात आहेत। चमनसारख्या महत्त्वाच्या क्रॉसिंगवर तणाव निर्माण झाल्यामुळे 11 ऑक्टोबर पासून पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा बंद आहेत। इस्लामाबादमध्ये काबूलवर दहशतवादी हल्ल्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला जातोय, ज्यामुळे तणाव निर्माण झाला असून व्यापार सध्या ठप्प दिसतायत। रोज 30 ट्रक ऐवजी फक्त 15 ते 20 ट्रक टोमॅटो येत असल्यानं हे टोमॅटोचे दर आहेत ते गगनाला चांगलेच भिडले आहेत। ब्रिटिश विद्वान फ्रान्सिस्का ओर्सिनींना भारतामध्ये प्रवेश बंदी केली गेली आहे। 20 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ब्रिटिश विद्वान फ्रान्सिस्का ओर्सिनी यांना हद्दपार केलं गेलंय। त्यांना भारतामध्ये प्रवेश करण्यास मनाई केली गेलेली आहे। सरकारी सूत्रांनुसार मार्च 2025 पासून त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। ओर्सिनी हिंदी आणि भारतीय साहित्याचा अभ्यास करण्यासाठी वारंवार भारतामध्ये येतात। या उद्देशानं त्या हाँगकाँगहून भारतात आलेल्या होत्या, तथापि त्यांना IGI विमानतळावर थांबवण्यात आलेलं होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासोबत सर्व व्यापार चर्चा स्थगित करण्याची घोषणा केली आहे। कॅनडानं माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांना टॅरिफच्या विरोधात बोलताना दाखवणारी जाहिरात खोटी होती, असं ट्रम्प यांनी म्हटलं। रोनाल्ड रेगन फाउंडेशननं अहवाल दिला की कॅनडानं रेगनच्या बनावट जाहिरातीचा गैरवापर केला, अशी पोस्ट ट्रम्प यांनी केलेली होती। ट्रम्प यांनी यासुद्धा 35% कर त्यांच्यावर लादलेला होता। त्यांनी धातूंवर 50% आणि ऑटोमोबाईल्सवर 25% अतिरिक्त कर लादला गेलेला आहे। अमेरिकेच्या निर्बंधांचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, तसंच स्वाभिमानाला प्राधान्य देणारा कोणताही देश दबावाखाली काम करत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिलेली होती। त्यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय। याचा खरा परिणाम पुढील 6 महिन्यात दिसून येईल। रशियानं युद्ध संपवण्यासाठी खऱ्या अर्थानं पावलं उचलावीत, असं ट्रम्प यांनी म्हटलंय। दुसरीकडे काही तज्ज्ञांनी अमेरिकेनं लादलेल्या या निर्बंधांचे दोनही देशांच्या अर्थव्यवस्थांवर आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवलेली आहे। अमेरिकेनं टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला तर रशिया त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हे विधान केलंय। अमेरिकेनं 2 रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर पुतिन यांचं हे विधान समोर येत आहे। संघर्ष किंवा कोणत्याही वादापेक्षा संवाद नेहमीच चांगला असतो। आम्ही नेहमीच संवाद सुरू ठेवण्यास पाठिंबा दिला आहे, असं बोलत पुतिन यांनी ट्रम्प यांना चर्चेसाठी आवाहन केलंय। ट्रम्प पुतिन बैठक रद्द झाल्यानंतर अमेरिकेनं रशियाच्या युद्ध निधीला आळा घालण्याच्या प्रयत्नात रशियाच्या 2 सगळ्यात मोठ्या तेल कंपन्या रोसनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादलेले होते। पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे।
त्यांनी जमात उल मोमिनत ही पहिली महिला ब्रिगेड सुरू केलेली आहे आणि या गटासाठी भरती 8 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे. ऑनलाईन भरती प्रक्रियेच्या नावाखाली तरुण दहशतवाद्यांना प्रत्यक्षात संघटनेमध्ये भरती केलं जात आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील बहावलपूरमधील जैसे मरकज उद्ध्वस्त केलं आणि हे दहशतवाद्यांचं मुख्य लपण्याचं ठिकाण होतं. आता पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्यानं जैसे मोहम्मद ही संघटना पुन्हा संघटित होतीये. भारत चीन सीमारेषेवर चीन सैन्याच्या हालचाली वाढवल्या असून सीमेवर चीनकडून आपली ताकद दाखवण्याचा पुन्हा प्रयत्न करताना दिसतोय. चीननं लाहुनसे एअरबेसवर अनेक मोठे बदल केलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये लाहुनसे एअरबेसवर लढाऊ विमानांसाठी हँगरची जलद बांधकाम सुरू केलेली आहेत. याची काही छायाचित्र सुद्धा समोर आलेली आहेत. लाहुनसे एअरबेसवर लढाऊ विमानं आणि हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी 36 नवीन मजबूत आश्रयस्थानं बांधण्यात आलेली आहेत. भारत चीन सीमारेषेवर चीन सैन्याच्या हालचाली वाढवल्या असून सीमेवर चीनकडून आपली ताकद दाखवण्याचा पुन्हा प्रयत्न करताना दिसून येतोय. संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमातून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि त्यांच्या सदस्य देशांवर थेट टीका केली आहे. काही सदस्य देश दहशतवादी संघटनांना संरक्षण देतात, ज्यामुळे या आंतरराष्ट्रीय संस्थेची विश्वसनीयता धोक्यात येते, असा आरोप जयशंकर यांनी केला. जयशंकर यांनी दहशतवादाविषयी बोलताना तीव्र संताप सुद्धा व्यक्त केलाय. जेव्हा सुरक्षा परिषदेचा एखादा विद्यमान सदस्य पहलगाम सारख्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या दहशतवादी संघटनांचं खुलेआम समर्थन करतो, तेव्हा बहुपक्षीय संस्थांची विश्वासार्हता कितपत उरते, असा सवाल जयशंकर यांनी उपस्थित केलाय. पृथ्वीच्या दिशेनं एक एलियन शिप येते आणि 29 ऑक्टोबर नंतर मानव आणि एलियन यांच्यामध्ये स्टार वॉर सुरू होऊ शकतं, असा खळबळजनक दावा खगोलशास्त्रज्ञ एव्ही लोएब यांनी केलाय. जुलै महिन्यापासून मॅनहॅटन इतक्या मोठ्या आकाराची गूढ वस्तू अंतराळामध्ये वेगानं फिरतेय आणि या वस्तूला 3I ॲटलास असं नाव सुद्धा देण्यात आलंय. लोएब यांच्या मते ही वस्तू साधा धूमकेतू नसून ती एलियन तंत्रज्ञान असलेली शिप असू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या शिपचं वजन सुमारे 33 अब्ज टन असून ती प्रकाशाच्या वेगाच्या दुप्पट वेगानं सुद्धा फिरते. एव्ही लोएब यांनी सांगितलंय की 29 ऑक्टोबरच्या आधी सुट्टी घ्या, मजा करा, कारण त्यानंतर एलियन विरुद्ध मानव युद्ध सुरू होऊ शकतं. सोनम वांगचुक यांच्या विरोधात NSA प्रकरणात सुनावणी पार पडली. सल्लागार मंडळानं जोधपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये 3 तास या संदर्भात चर्चा केली. त्यांची पत्नी सुद्धा या दरम्यान उपस्थित होती. पथकानं या विषयावर 3 तास चर्चा केल्याचं समजतंय. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो या सुद्धा या दरम्यान उपस्थित होत्या. सोनम वांगचुक यांना NSA अंतर्गत ताब्यात घेण्यात आलं, ज्यामुळे देशभरात निदर्शनं आणि कायदेशीर आव्हानं निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. तर वांगचुक यांच्या पत्नी कायदेशीर लढाईचं नेतृत्व करतायत. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जोरदार प्रचार करतायत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शुक्रवारी पश्चिम चंपारणमधील शेरा बाजार क्रीडा मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित केलं. केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे आणि इतर नेत्यांनी व्यासपीठावर त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत म्हटलंय की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं बुडून मरावं. ते परदेशात देशाचा अपमान करतात आणि नंतर लष्कराच्या शौर्याचे पुरावे मागतात, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. प्रयागराजमध्ये छठ पूजेची सध्या तयारी सुरू झाली असून घाटांवर लगबग सुद्धा सुरू झाली आहे. तर उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे येणाऱ्या छठ पूजेसाठी तयारी सध्या सुरू झालेली आहे. गंगा नदीच्या घाटांवर स्वच्छतेचं आणि सजावटीचं काम सध्या सुरू आहे. स्थानिक रहिवासी आणि प्रशासन या महत्त्वाच्या सणाची तयारी उत्साहानं करतायत. भारत अमेरिका व्यापार कराराबद्दल शुक्रवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की भारत घाईघाईत किंवा डोक्यावर बंदूक ठेवून करार करत नाही. जर्मनीमधील बर्लिन संवादात बोलताना त्यांचं हे भाष्य होतं. भारत युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्ससह देश आणि प्रदेशांसोबत व्यापार करारांवर वाटाघाटी करत आहे.
हे फक्त टॅरिफ किंवा वस्तू आणि सेवांपर्यंत पोहोचण्याबाबत नाही, तर ते विश्वास आणि नातेसंबंधांबद्दल देखील आहे, असंही उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय. चिक्कबल्लारपूर जवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबियातील चौघांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी हा अपघात घडलाय. या अपघातात बाळाजीची मुलगी शिवानी गंभीर जखमी झाली असून तिला बुरुडगुंटे शासकीय रुग्णालय, नंतर चिंतामणी शासकीय रुग्णालय आणि पुढच्या उपचारांसाठी कोलर येथे हलवण्यात आलेला आहे. बाळाजी आपल्या कुटुंबियांसह 5 सदस्यांसह दुचाकीवरून चिलकानेरुपू ते तलाकायाला बेट्टा येथे एका लग्नाच्या समारंभाला जात होते. त्या दरम्यान हा अपघात घडला. बुरुडगुंटेजवळ त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या स्कूल व्हॅनवर जोरात आदळली आणि हा अपघात घडलेला आहे. संगीतकार सचिन संघवींवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालाय. त्यांच्या विरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. संगीतकार सचिन संघवी यांच्यावर एका महिलेनं लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केलेला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलेपार्ले पोलीस ठाण्यात या प्रकरणाची FIR सुद्धा दाखल झाली आहे. पीडित महिलेनं तक्रारीमध्ये सचिन संघवी यांनी गर्भपात करण्यासाठी दबाव आणल्याचा समावेश असलेले अनेक गंभीर आरोप सुद्धा केल्याचं आपल्या समोर येत आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये निष्काळजीपणे फटाके फोडल्यानं एका 16 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय. रानीप या परिसरामध्ये 3 मुलं 2 दगडांमध्ये लोखंडी पाईप ठेवून फटाके वाजवत होती. या दरम्यान फटाक्यांसह पाईप उडून गेला आणि तो थेट मुलीच्या डोक्यावर आदळलाय. यामध्ये मुलीला गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, जिथे उपचार तिच्यावर सुरू होते. मात्र त्याच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. मुलीच्या वडिलांनी साबरमती पोलीस ठाण्यात 1 तरुण आणि 2 अल्पवयीन मुलांविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही ताब्यात घेतलाय. रशियन तेलाशी संबंधित अमेरिकेनं आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांनी घातलेल्या ताज्या निर्बंधांचं पालन करणार असा निर्णय रिलायन्स इंडस्ट्रीजनं घेतल्याचं आपण बघू शकतोय. या निर्बंधांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या तेल शुद्धीकरण कार्यामध्ये आवश्यक बदल करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय. युरोपमध्ये शुद्ध उत्पादनांच्या आयातीसंबंधी आम्ही युरोपियन युनियनच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करू, असंही रिलायन्स इंडस्ट्रीनं स्पष्ट केलेलं आहे. आंध्र प्रदेशमधील कुर्नूल जिल्ह्यामध्ये खासगी ट्रॅव्हल बसला भीषण आग लागलेली होती. हैदराबादहून बंगळुरूला जाणारी ही बस कुर्नूलच्या बाहेर चिन्नाटेकुरू या परिसरामध्ये एका दुचाकीला धडकली आणि त्यानंतर या बसला आग लागली. बसमध्ये सुमारे 42 जण होते. त्यापैकी 20हून अधिक प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालाय. बसचा दरवाजा जाम झाल्यानं अनेक प्रवासी आतमध्ये अडकलेले होते. 12 जण खिडक्यांमधून बाहेर पडले, पण अनेक जण जळून मृत्युमुखी पडलेले आहेत. 21 जणांचा शोध लागला असून जवळपास 11 मृतदेहांची ओळख पटलेली आहे, तर 9 मृतदेहांची ओळख पटवणं अद्याप बाकी आहे. तर आंध्र प्रदेशमधील कुर्नूलमध्ये झालेल्या बस अपघातावर राहुल गांधींनी एक्सपोस्ट केलेली आहे. हैदराबाद बंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेमध्ये अनेक निष्पापांचे जीव गेले. हे अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या सर्व प्रवाशांच्या शोकाकुल कुटुंबियांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. अशा अपघातांच्या वारंवार घडण्यामुळे आपल्या सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात, अशी पोस्ट राहुल गांधींनी केली. कफ सिरपवर केंद्र सरकारनं कडक पाऊल उचललंय. आता कफ सिरपवर केंद्र सरकारनं नवीन नियमावली सुरू केलेली आहे. आता कफ सिरपची चाचणी करणं बंधनकारक असेल. बाजारामध्ये विक्री करण्यापूर्वी सरकारी प्रयोगशाळांमध्ये कफ सिरपची चाचणी केली जाईल आणि सिरप विकणाऱ्या फार्मा कंपन्यांना सरकारी किंवा प्रमाणित प्रयोगशाळांकडून विश्लेषण प्रमाणपत्र घेणं आता आवश्यक असेल. 10 रसायनांना हाय रिस्क श्रेणीमध्ये ठेवण्यात आलंय. कफ सिरप औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर सरकारचं आता नियंत्रण असणार आहे आणि केंद्र सरकारनं राज्यांना या रसायनांवर तात्काळ लक्ष ठेवण्याचे सुद्धा आदेश जारी केलेले आहेत. महानगरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी पुन्हा वाढू लागलेली आहे आणि या प्रदूषणाचा फुफ्फुसं, हृदय आणि मेंदूवर सुद्धा वाईट परिणाम होतोय. अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलेलं आहे की दीर्घकाळ प्रदूषित हवेमध्ये राहिल्यास नैराश्य, चिंता वाढते आणि विचार करण्याची क्षमता सुद्धा कमी होते. प्रदूषित हवा मेंदूतील रसायनांचं संतुलन बिघडवते, ज्यामुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि यावर उपाय म्हणून
वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी चांगलं धोरण आणि जनसहभाग आवश्यक आहे. स्वच्छ वाहतूक, कमी औद्योगिक उत्सर्जन आणि हरित उपक्रम राबवून शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्याचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. दिल्लीमधील वायू प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यात एक मोठं पाऊल टाकण्यात आलंय. दिल्ली सरकारनं IIT कानपूरच्या सहकार्यानं कृत्रिम पावसाच्या क्लाउड सीडिंग तंत्राची पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. गुरुवारी बुराडी परिसरामध्ये विमानाद्वारे ही चाचणी यशस्वी झाली अशी माहिती मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पोस्ट करून दिलेली आहे. आणि या यशस्वी परीक्षणामुळे दिल्ली आता 28, 29 आणि 30 ऑक्टोबर दरम्यान पूर्ण क्षमतेनं क्लाउड सीडिंगसाठी सज्ज झाली आहे. पंजाबमध्ये 15 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये 484 शेतामध्ये पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या, ज्या 16 ऑक्टोबर पर्यंतच्या 188 घटनांपेक्षा 296 वाढलेल्या आहेत, असं पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीतून दिसून आलंय. शेतकरी सरकारच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत असल्यानं दिल्ली NCR मधील वायू प्रदूषण वाढण्यास पंजाब आणि हरियाणामधील पिकांचे अवशेष जाळणं कारणीभूत ठरतंय. रब्बी पिकासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर मधील कालावधी कमी असल्यानं शेतकरी पिकांचे अवशेष जाळतात. आतापर्यंत खरं तर 226 प्रकरणांमध्ये 11.45 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे आणि त्यापैकी 7.40 लाख रुपये वसूल सुद्धा झालेत. आसाममधील नुमालीगढ या परिसरात जंगली हत्तींच्या कळपानं केलेल्या मोठ्या नुकसानीमुळे स्थानिक शेतकरी संकटामध्ये सापडलेत. हत्तींनी भात शेतीचं प्रचंड नुकसान केलं असून त्यामुळे शेतकरी हताश झालेत. मिरीपाथर, तोलिया गाव, धकाशाशरी आणि पंकियाल यांसारख्या गावांना हत्तीच्या या हल्ल्याचा मोठा फटका बसलाय. काही रात्रींपूर्वी हत्तीच्या एका कळपानं मिरीपाथरमधील भाताचं मोठं क्षेत्र उद्ध्वस्त केलेलं होतं आणि उभी पिकं सुद्धा नष्ट केलेली होती. मध्य प्रदेशमधील बुरहानपूर येथे गुरुवारी शेकडो केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. आपल्या पिकाचा राज्य सरकारच्या पीक विमा योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांनी इंदूर इच्छापूर महामार्गावर ठिय्या आंदोलन करत वाहतूक अडवलेली होती. आधी त्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली आणि नंतर कलेक्टर ऑफिसकडे जात असताना महामार्ग सुद्धा रोखला. या दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांची हिंसक झटापट सुद्धा झाली आणि या संघर्षात काही पोलीस आणि आंदोलक शेतकरी जखमी सुद्धा झालेत. सरकारनं केळी पिकाला विमा कवच द्यावं या मागणीवर शेतकरी अद्यापही ठाम आहेत आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहील असा इशारा सुद्धा देण्यात आलाय. केंद्र सरकारनं भारताच्या पुढील सरन्यायाधीश यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू केलेली आहे, कारण विद्यमान सरन्यायाधीश BR गवई 23 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. कायदा मंत्रालयानं न्यायमूर्ती गवई यांना त्यांच्या उत्तराधिकाराचं नाव सुचवण्याची विनंती सुद्धा केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाला सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली जाते. न्यायमूर्ती गवई यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश सूर्यकांत यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. Thank you.